नमस्कार. पारिजात साहित्य समूह आयोजित तीच्या कविता या उपक्रमांतर्गत मी सौज्योती देशपांडे अमरावती, प्रसिद्ध साहित्यिक, लेखिका, कवयित्री, माझ्या वृत्तबद्ध आणि गझल गुरु अर्चनाताई देवधर यांची कविता आपणासमोर सादर करण्याचा प्रयत्न करते आहे. कवितेचे शीर्षक आहे शब्दांकित मी झाले. शब्दांकित मी झाले. प्रतिभेस कोठुनी कोंब कोवळा आला. प्रतिभेस कोठुनी कोंब कोवळा आला. अव्यक्त मनाचा मुक्त कोपरा झाला. अव्यक्त मनाचा मुक्त कोपरा झाला. दाटले अचानक खोल अंतरी काही. दाटले अचानक खोल अंतरी काही. त्या क्षणास हळव्या नाव कोठले नाही. त्या क्षणास हळव्या नाव कोठले नाही. वेलीवर जैसे फूल उमलुनी येते. वेलीवर जैसे फूल उमलुनी येते. बाळास माऊली कुशीत अथवा घेते. बाळास माऊली कुशीत अथवा घेते. त्या भाव विलक्षण सृजन लाघवासाठी. त्या भाव विलक्षण सृजन लाघवासाठी. शब्दात बांधल्या शब्दाच्या मी गाठी. शब्दात बांधल्या शब्दांच्या मी गाठी. आवर्त मधुरसे मनात धावत आले. आवर्त मधुरसे मनात धावत आले. तन सावरी परी हलके हलके झाले. तन सावरी परी हलके हलके झाले. फेकून दिला मग विषयांचा पाचोळा. फेकून दिला मग विषयांचा पाचोळा. घेतला सुखाचा हृदयंगम हिंदोळा. घेतला सुखाचा हृदयंगम हिंदोळा. मग सरून गेली गूढतमाची छाया. मग सरून गेली गूढतमाची छाया. उजळली भोवती तेजाची मधुमाया. उजळली भोवती तेजाची मधुमाया. कवितेच्या डोही विचार मंथन झाले. कवितेच्या डोही विचार मंथन झाले. भारल्या क्षणी त्या शब्दांकित मी झाले. भारल्या क्षणी त्या शब्दांकित मी झाले. भारल्या क्षणी त्या शब्दांकित मी झाले. धन्यवाद.